मी रोहित शिंदे तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता सकाळचे वाजलेत 5 आणि आपले पम्यादानी वगैरे सर्व काके वगैरे निघाले, त्यांना थोडा स्टेशनला जायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्या थंबनेलवरनं तुम्हाला समजले असेल आपल्याला जायचं धोधोण्यावर। तर नंतर आल्यावर आपण जायचं धोधोण्यावरती। तर आता जाऊया ह्यांना सोडून स्टेशनला आणि नंतर मग भेटू। आता आलेल्या बस स्टॉपवर गाडीत बसायला। बसून द्या लेडीज मध्ये का ट्रेन अजून आले नाही। तुझ्या जीवावर आले तिथे आम्हाला तर पाहिजे ना, तू मेन आहे। आता आपण संगमेश्वरला आलेलो, आपलं सामान वगैरे सर्व घेऊन जातो। आपल्याला जायला लेट होणार वाटतं, घरी गेल्यावर तर आता आम्ही निघालेलो धोधण्यावरती जायला। वाजले 10 वाटतं, जायपर्यंत वाजतील 12। 2 तास आपलं रनिंग आहे इथून घरापासून। तर पावसाचं पण वातावरण आहे, ढग बिग आले, तिकडेच जायचं आपल्याला वरती। बघूया आता किती टाइम लागतोय। आता आपल्यासोबत आहे बाबूदा, नंतर साहिल, उम्या, गोट्या आहे, साहिल आगरे आहे आणि आकाश आहे। आपण 7 जण आहोत। सामान वगैरे पण घेतलेलं, सगळं चिकन वगैरे पाव वगैरे आपण आणले, सकाळी गेलेलो होतो तेव्हाच। जाऊया तिकडे, आपण एकदम मध्ये जायचं आहे। ती गॅप आहे ना, तिकडे जायचं। पाठी सह्याद्रीची पर्वतरांग आहे। म्हणजे ह्या मळ्यात नाही ना, पावसाळ्यात जेव्हा भरपूर पाऊस पडतो ना, इकडे सगळे मासे चढतात, चढणीचे। इकडे जाम मजा येते सर पकडायला। पूर्ण ह्या सर्व खालपर्यंत मळ्याच आहेत, जाम भारी वाटते इकडे पावसाळ्यातून। पुढे ही सर्व आपली पर्वतरांग आहे, हेवाले इकडे। आता 4-5 दिवस गावाला पाऊस पडतो, त्याच्यामुळे ही सर्व हिरवळ आले मस्तपैकी। अर्धा तास आपण कंटिन्यू चाललोय, पोचलोय आता नदीमध्ये अर्ध्या।
अजून आपल्याला लांब जायचं आहे, 1.5 तास तरी अजून इथे लागेल ना साहिल. 1.5 तास लागेल काय? सर्व आहेत आपल्यासोबत. हा पण एक मेंबर आहे बाळू. आपण कुठे पण बाहेर जातो ना तेव्हा बाळू आपल्यासोबत असतो, पण तो व्हिडिओमध्ये दिसत नाही कारण तो आपल्यापासून लय लांब चालतो. पुढे तरी चालतो नाही तर मागे तरी चालतो. ही मित्रांनो धनगडवाडीची शाळा आहे. इकडे 4थीपर्यंत होती, खूप वर्ष झाली बंद पडली. इकडे आता लोक असे राहिले नाही, सगळे आपल्या गावात शिफ्ट झालेत. आणि इकडेच पुढे नारळीची बाग आहे संपूर्ण. तिथे शाळा नळे वगैरे काढून ठेवलेत तिचे. मस्त करवंदाचं झाड दिसलंय. त्यात ना गोड लागले ते. गोड आहेत काय रे? गोडात कोकणचे कायले महिना. बघू जरा गोड आहेत काय. तर नाही आता जरा फोडून खायला लागतील कारण आता पाऊस पडलाय ना. बॉटल घ्या आपल्याला. बघा अजून आपल्याला जाताना भरपूर काय काय दिसणार आहे. बघूया ते. ही सर्व घरं आता बंद आहेत. इकडचे सर्व लोक आता तिकडे खाली शिफ्ट झाले. सर्व पडलेले अवस्थेत आहेत तिकडे. पुढे पण आहेत अजून 2-3 घरे, ते पण दाखवतो. इथे नैसर्गिक झरा आहे, एकदम थंड पाणी भेटतं. कधी याल तर इथं तुम्हाला पाणी भेटेल. इथलं पाणी नाही आटत. सगळे आता अजून 2 जण राहिलेत. पाठी कुठे काय माहिती, अजून आलेत नाही. मी पण आता म्हणजे पाणी पितो जरा, मला पण तहान लागली. मंडई पाणी एकदम गार आहे. मित्रांनो आपल्याला इथं भेटलेत 3 जण किरव्याला आलेले. बघा किरव्या, मोठ्या मोठ्या किरव्या आहेत. अजून तिकडे 2 जण तिकडे काढतात किरव्या. बघूया कसं काय काढतात दाखवत. पूर्ण खतून काढताय रे. बा धवलं बिल बघ कसला आहे. हे बघा तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पण दाखवतोय किरवी काढताना. हे बघा खेकडा केवढा मोठा आहे. हा बघा केवढा मोठा खेकडा आहे. बिलात ना केवढा मोठा काढला नाही. बघा केवढी मोठा आहे खेकडा. पोरावाली आहे ना. बारके सर्व खेकडे आहेत. मोठ्या आहेत रे. मंडळी नो आता हे जाळी वगैरे बसल्यात खाली, त्यामुळे वाकून जायला लागते. कारण इकडे आता जास्त रहदारी नसते, पूर्ण वाकून जायला लागते. बघा इथे सगळे वाकून येत आहेत. पूर्ण जंगल वाढले आता इकडे. करून जास्त कोणी आता इकडे फिरत नाही त्याच्यामुळं.
पुढे नदीतनं खाली जावे की इथं खाली जायचं. नदीतनंच. मग इथली वाट ही राहिली काय रे? सर्व इथली मित्रांनो इथं सर्व वाट होती जुनी, सर्व वाहून गेली आहे. पाणी इकडे भरपूर असतं. सर्व इथनं वाट होती इथून जायला वरती. आता नदीतून जायला लागेल आपल्याला. मित्रांनो आता आपण पोचल्यात जमाव. तर इथून क्रॉस केल्यावर आपल्याला दिसेल तिकडं धबधबा. आता जवळ आलेलं आहे, पोचल्यात जमाव. दिसेल तुम्हाला थोडासा धबधबा दाखवतो. पाणी आता वाढलंय, मागच्या वेळेपेक्षा पाणी वाढलंय ना रे? वाढलंय बघा. आता हे समोर दिसतोय तो धबधबा आहे. पाणी वाढलंय रे, कारण 4-5 दिवस सलग पाऊस पडत होता आपल्या गावामध्ये. हे सर्व तर कोकणात पाऊस पडत होता. पाणी वाढलंय. मला वाटलं पाणी कमी असेल, कारण मे महिन्याचं एंडिंग सुरू आहे. हा छोटा धबधबा आहे कुठला. जाऊया मोठा धबधबा हो गया. मेन जो धबधबा आहे ना तो दाखवतो. तर हा आहे मेन धबधबा आपला. तिथं आपण याची आयडिया आलेलं होतं मस्तपैकी. आणि इकडे आपली जेवणाची जागा आहे. इकडे जेवण होणार आहे आता. आपलं चिकन वगैरे इकडे शिजेल. आणि लाकडं आपल्याला आता जेवणाला. तर आपल्याला धोधोण्यावरती येतपर्यंत वाजले 12. मागे दिसतोय आपल्याला धोधोणे धबधबा. आता आपण पोचलो आहे. आणि आता इकडे सर्व आकाश इथे चिकन धुतोय आणि इकडे कटिंगचं काम तिकडे चालू आहे. बाहुदा आहे, गोट्या आहे आणि साहिल तिकडे कटिंगचं काम करतायत. तिघंजणं कांदा आणि टोमॅटो वगैरे इकडे कापतात तिघंजण. आणि दोघंजण तिकडे विसतो आणि ते सर्व तिकडं चालू आहे त्यांचं काम. आता उम्याने इथं चिकन मॅरिनेशन टाकतात. मसाले वगैरे टाकले सगळे. कालीच खातो. आणि इकडे यांनी कालीच भाजला ना मस्तपैकी. एक पत्रवली काढ. आता मस्त फोडणीला चिकन फोडणीला देतोय. मसाले टाकतोय. कांदा टाकला नाही. आत्ताच मस्त चिकन टाकला नाही. तर बघूया जर डायरेक्ट झाल्यावर आता रेडी झाल्यावर बघूया. तोपर्यंत आता सगळे आंघोळीला जाऊया ह्याच्यामध्ये. हां मार्की हा पडला पाठीवर.
कसली आता जर आम्ही धोधोण्याच्या वरच्या साईडला जातो आहे, दाखवतो वरच्या साईडचा कसा व्ह्यू आहे तो. इकडे खाली मस्त आंघोळ करतात. चल चल ना भर नाही खाली. वरती आता आपण आलेला आहे. बघा किती उंच आहे. मस्तपैकी इथनं उड्या टाकायला मजा येते. आणि वरती पण छोटे छोटे धबधबे आहेत जे आपोआप तयार म्हणजे निसर्गाच्या त्याच्यातून तयार झाले. अरे पाणी आटलं रे. सोड रे पाणी जाऊ दे. मंडळीनं आता आम्ही आता जेवायला बसलेला आहे. तर आता असं मेन्यू आहे मस्तपैकी. आणि इकडे सगळे बसले जेवायला. सगळे इकडे हा व्हेजवाला बसतो बघ, गाऱ्याची भाजी खाते. बाकी जरी नॉनव्हेज आहे. मी अंड्याची लोक डाली दिसली. मंडळी आता आम्ही जेवतो आहे. अजून जेव काय जेवायला आता आपलं जेवण वगैरे झालंय. इथं गोट्या इथे भांडी घासतोय. म्हणजे एकच टोप आहे, एकच टोप घासतोय. बाकी सगळे आरामाला बसले. उम्या तर मस्त झोपलाय इकडे. आणि इकडे दोघं मस्त आंघोळ करतायत परत. बघूया आता थोडा वेळ निघायचं आहे. आता घरी जायला उशीर होईल. गेला वाटते गाडी चपकन मारायची. सर्वात आपलं झालेलं आहे. सर्व भांडी वगैरे सगळे घासून झाले. 4:04 तर आपण निघतोय घरी जायला, नाहीतर आपल्याला उशीर आलो पडेल. त्या धबधब्यांसोबत आपण आता डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटूया. पुढच्या वर्षी आपण रिटर्न येणार आहोत याच टायमिंगमध्ये. तर भेटूया. आता दाखवू तुम्हाला परतीचा भाग. काय जास्त दाखवणार नाही, थोडासाच दाखवेल. तर हे बघा इकडे आहे ना, हा इकडे आपला प्रचितगड आहे. इकडे प्रचितगड आहे. आणि हे आहे ते इकडे वानरटोक म्हणतात आमच्याकडे. आता आम्ही चाललोय घरी. तर तिचा प्रवास आहे. तर लवकर जाऊ घरी. आता ऊन पण तसं कमीच आहे. बघूया वाटेत जर करवंद काढायला भेटली तर काढायचेत करवंद. बघू. तर इथं आपण आता करवंद काढूया थोडीशी.
इकडे अर्धे आम्ही वरती काढलेले आहेत, तर इथे अजून एक झाड दिसले. काढायची कच्ची कच्ची मी काढतोय कारण त्याची चटणी बनवायची आहे. काढतो आता. इकडे अजून एवढी जास्त पिकलेत नाही, मीडियम साईज मध्ये पिकलेत. गोड आहेत गोड आहेत. चांगली नाही पिकली. चल पुढे बघूया. अर्धेवट पिकलीत. आमची वाट बघत थांबले होते. काय थांबायचं इथं? आला जो कुत्रा का पहिला आगरे आला अंगाची आता. पिक्की आपल्याला एवढी करून भेटलीत आणि कच्ची एवढी काढली आहे. त्याची चटणी बनवूया. आणि काय आता बघूया, हे घरात जाऊन खाणार. आता अजून जायचं आपल्याला, चालायचं आहे अजून 10-15 मिनटं घरी जायला. घरी जाऊन मग फ्रेश होऊन भेटूया. रात्री कापा फणस खायचा आहे तेव्हा. आता फ्रेश होऊन वगैरे आलेलं आहे, वाजले 8. आता इथे मस्त एक कापा फणस फोडला नाही गोट्यान. आता आम्ही खायला बसलेला आहे. बघूया, खाऊया मस्त. बघूया फोड. पहिली ह्याला देऊ काय जरा? कापाचा आहे. मस्त बस झालं.